मैदानावर सगळं काही नियंत्रणात होतं. स्मृती मंदना आणि हरमनप्रीत कौर विजयाच्या दिशेने झेप घेत होत्या. भारताचा विजय फक्त काही धावांवर उभा होता, पण काही सेकंदातच सगळा खेळ बदलला. हातात आलेली मॅच गेली आणि हरमनप्रीतचा संयमही. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण जाणून घेणार आहोत भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याचा परिपूर्ण रहस्य. स्मृतीच्या विकेटपासून ते हरमनच्या भावनांपर्यंत सगळं काही उघड करूया. 19 ऑक्टोबर 2025. स्थळ इंदोरचं होलकर स्टेडियम. ICC महिला विश्वचषकातील एक महत्वाचा सामना. भारत विरुद्ध इंग्लंड. दोन्ही संघांची परिस्थिती जवळपास सारखी होती आणि दोघांनाही पुढच्या फेरीत जाण्यासाठी विजयाची गरज होती. भारतीय महिला संघावर दबाव होता, कारण मागील 2 सामने भारत हरला होता. या सामन्यात काहीतरी वेगळं करायचं होतं. जिंकून आत्मविश्वास परत मिळवायचा होता आणि त्या मिशनसाठी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंदना दोघेही तयार होत्या. इंग्लंडनं नाणेफेक जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचं आमंत्रण भारताला दिलं. भारतीय संघाने विचार केला, ही पिच बॅटिंगसाठी चांगली आहे, रन चेस करणं सोपं जाईल. म्हणूनच हरमननं टॉस जिंकून बॉलिंग निवडली. इंग्लंडच्या फलंदाजीने सुरुवात थोडी हळू केली, पण नंतर हिथर नाईट आणि नॅट स्क्रिवर ब्रंट या दोघींनी तुफान फटकेबाजी केली. 10, 20, 30, 40 ओव्हर जात होत्या आणि स्कोअर हळूहळू 250च्या जवळ पोहोचला. हरमन मैदानावर प्रत्येक बॉलवर प्रोत्साहन देत होती. चला गर्ल्स, एक विकेट मिळाली की सगळं बदलू शकतं. आणि खरंच दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी शेवटच्या टप्प्यात सलग विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव थांबला 288 वर 8 विकेट. भारतीय ड्रेसिंग रूम मध्ये आनंदाचं वातावरण होतं, कारण हा स्कोअर या पिचवर चेस करण्याजोगा होता. भारताचा डाव सुरू झाला. पहिल्या ओव्हरपासून स्मृती मंदना फॉर्मात होती. चौकारांच्या फटकेबाजीने इंग्लिश बॉलर्स हैराण झाले. हरमनप्रीत कौर दुसऱ्या बाजूने सावरून खेळत होती. दोघींची भागीदारी जशी वाढत होती तसं भारताचं स्वप्नही मोठं होत होतं. 50 धावा, मग 100, मग 150. प्रेक्षक उभे राहून टाळ्या वाजवत होते. भारताला फक्त 56 धावा हव्या होत्या. 54 चेंडूत 7 विकेट्स हातात होते. हरमन आणि स्मृती मैदानावर स्थिर होत्या. सगळं काही नियंत्रणात होतं. आणि मग अचानक घडलं काहीतरी असं ज्यानं संपूर्ण सामन्याचं चित्र बदललं. 45व्या ओव्हरमध्ये स्मृती मंदना इंग्लंडच्या केट क्रॉसच्या बॉल खेळायला गेली. थोड्याशा चुकीचा शॉट लागला, त्यामुळे बॉल सरळ फिल्डरच्या हातात गेला. संपूर्ण स्टेडियम काही क्षण शांत झाला. स्मृतीची विकेट पडली होती. हरमनप्रीत डोकं हलवत होती. 3 सेकंद शांतता आणि मग इंग्लंडच्या खेळाडूंचा आनंदी जल्लोष झाला. हरमनला त्या क्षणी समजलं, हा सामना आता कठीण जाणार आहे. त्यानंतर एकामागून एक विकेट्स पडू लागल्या. रिचा घोष, अमनजोत, दीप्ती, सगळ्या अनुभवी खेळाडू एकामागून एक पॅव्हेलियन मध्ये परतल्या. भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद आता काळजीत बदलला होता. भारताला शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये हव्या होत्या 34 धावा. अजून 4 विकेट्स हातात होते. सर्व काही अजूनही शक्य होतं, पण इंग्लंडच्या बॉलर्सनं परत फिरून सामना पकडला. नॅट ब्रंट, सोफी एक्लेस्टन आणि केट क्रॉस या तिघींनी जादू केली. लागोपाठ विकेट्स घेत घेत भारताचा डाव कोसळू लागला. हरमनप्रीत एका टोकाला झगडत होती, पण दुसऱ्या बाजूने कोणी टिकतच नव्हतं. शेवटी 50 ओव्हर्स संपल्या आणि स्कोअर थांबला 284 वर. भारत फक्त 4 धावांनी हरला. इतक्या जवळ असूनही इतक्या प्रयत्नानंतरही विजय हातातून निसटला. सामन्यानंतर हरमनप्रीत मैदानावर उभी होती, डोळ्यांमध्ये राग आणि दुःख आणि असहाय्यता घेऊन. पत्रकार परिषदेत जेव्हा तिला विचारलं गेलं, कॅप्टन, हा सामना कुठे हातातून निसटला, ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, स्मृतीची विकेट हा टर्निंग पॉइंट होता. ती पुढे म्हणाली, आमच्याकडे अनेक बॅटर्स होत्या, पण काही गोष्टी उलट्या झाल्या हे मलाही समजलं नाही. शेवटच्या 5-6 ओव्हर्स आमच्या नियोजनानुसार गेल्या नाहीत. हरमनप्रीतचा आवाज हलत होता, पण तिच्या डोळ्यांमध्ये एका लढण्याचा आत्मविश्वास होता. ती म्हणाली, आम्ही चांगला क्रिकेट खेळत होतो, पण आता विजय रेषा ओलांडावी लागेल. गेल्या 3 मॅच मध्ये आम्ही चांगलं खेळूनही हारलो आहे, पण पुढचा सामना आमच्यासाठी निर्णायक असेल. तिने इंग्लंडच्या बॉलिंगचं कौतुकही केलं. त्यांनी चांगली बॉलिंग केली आहे, त्यांना श्रेय द्यायलाच हवं. म्हणजेच हरमन फक्त रागावलेली नव्हती, ती प्रामाणिक पण होती. हा पराभव फक्त सामन्याचा नव्हता, तर मानसिकदृष्ट्या संघासाठी मोठा झटका होता. कारण भारताने 3 सामने शेवटच्या ओव्हर्समध्ये गमावले होते. म्हणजे कौशल्य कमी नाही, पण फिनिशिंग, ती शेवटची झेप घेण्याची ताकद
ती अजून यायला हवी होती. तरी सुद्धा या संघात दम आहे. स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, रिचा घोष या सर्व खेळाडू फक्त क्रिकेट नाही तर महिलांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिलंय की भारतीय महिला क्रिकेट आता जगाच्या कुठल्याही संघासमोर उभं राहू शकतं. मित्रांनो, ही कथा एका पराभवाची असली तरी ती एका शिकवणीची आहे की जिद्द संपली की विजय संपतो. हरमनप्रीत आणि तिच्या संघाने अजून हार मानलेली नाही आणि पुढचा सामना तो त्याच्या पुनरागमनाचा ठरू शकतो. तर पाहूया, भारत पहिला संघ पुन्हा इतिहासात रचतो का पुन्हा काही धावांनी विजय हातातून सुटतो? तुमचं मत काय आहे? भारत पुढचा सामना जिंकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतो क्रिकेटच्या प्रत्येक भावनेचा अनलॉक अनुभव. जय हिंद.